घरात झालाय पूर्णपणे राडाच राडा आणि सुरू झालेला आहे माझ्या कामाचा पाडा। श्री स्वामी समर्थ। कसे आहेत सगळे? शुभ गुरुवार आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभराटीत जावो हेच स्वामी चरणी प्रार्थना। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आता मी आताच दाखवलेला आहे, त्रास आहे माझं कामाचा राडा आणि पहाडा एकच झालेला असो। तर चला, पाहुणे मंडळी बसलेले आहेत तर त्यांना पटापट चहा करून द्यायचा आहे मला। मुलगी झोपलेली बरं, आणखीन काही उठली नाही आणि माझी पाठीमागे जे आहे ते बघा देवपूजा करून मी आत्ताच उठलेले आहे। आणि बाहेरचा जे आहे आवाज येत आहे ते इग्नोर करा, कारण की मी जे आहे तर एकली कधी येत नसते माझ्याकडे। जर आम्ही पाहुणे असतात मग सोनाळा आहेत असतात आणि इकडच्या जरा राड्याला इग्नोर करा कारण की मी आता आवरून घेणार आहे। एक एक जर आवरलं तर होऊन जातं। तर चला या तुम्ही पण चहा पाणी घ्यायला। सर्वांना आणखीन एकदा श्री स्वामी समर्थ आणि शुभ गुरुवार। जानू बघा चहा, आमची जानू सदा बिझीच असते, सदा कामात कामात आणि जास्त माझ्यामुळेच बिझी असते बरं का। मी सारखी 2 दिवसाला आहे पाहुण्याची म्हणजे मग राडा काय बघायचा नाही। मी 2 दिवसाला 3 दिवसाला सारखी हिच्याकडे टपकलेलीच असते। बिचारीची बेजारी काम जे आहे तर चालूच असते असं कंटिन्यू। असं माझ्या बहिणीचं काम थोडासा गुरुवार आहे त्याला, मी घेणार नाही अगं गुरुवार आहे त्याला आणि आंघोळ राहिली, उपवास आहे त्यामुळं म्हणते। तू घेणार आहेस का थोडस? मी बी नाही घेणार आता। म्हणजे जानू आल्यावर एवढा राग हे असतं बरं का, राडा पण असं काय हरकत नाही, कोणीतरी पाहिजे। रात्री आपण किती वाजता फिरला? 12:30 वाजेपर्यंत। खूप वेळ झाला, मग मला लाईव्हला जायला सुद्धा टाइम नाही भेटला। अगोदर वाटले की लवकर येतात पण नंतर उशिरा। स्वरा हाय बेबी, गुड मॉर्निंग। आताशी झोप झाली, किती वाजलेत आता? 10 वाजले। तुझी झोप झाली काय भूक लागली? मग तुला म्हणत तुम्ही मावशीत खाऊन म्हणलं नव्हतं काय खाऊन घ्यायचं असते, मी खा म्हणली की तर त्या टायमिंगला तुला नको वाटते। एक काम डायरेक्ट तुझी आहे ना तर जेवण करून घे, चालतं का नाही? क्या नाही का रे? जेवायला जेवायला भरपूर काय आहे बनायचे। कोण माझा मुलगा सांगते बाहेर गावून मला आलाय, पण आता मी आता सध्या काही घेणार नाही। तर चला आता मी तर फायनली जे आहे तर अंघोळ बंगोळ करून मी जे आहे तर तयार झालेली आहे। आज आम्हाला जायचं आहे बाहेर आणि उन्हामुळे माझ्या चेहऱ्याचे जे हे आहे ते खूप वेगळी झाली आणि विचित्र झाली, पण असो। तर इकडं जे आहे काय करायचंय, जेवण। भूक लागली म्हण त्याला, आता 12 वाजलेत, मला काही भूक नाहीये, पण ते जे आहे तर जेवण करून घेईल बरं का। आणि माझं जे आहे तर काम आज जे आहे आवरलेलं आहे, बाहेर जायचं आहे त्यामुळे जे ते मी माझं पटापट आवरून घेत आहे। आणि असं आहे की आवरून जर का आपण घेत, आज आमचे जे आहे तर थोडेसे मायलेकरची थोडीशी अनबन झालेली आहे। काय करणार, काहीतरी करणं हे मला भाग आहे। फक्त कशामुळं की रिझल्ट आलेला आहे आणि मला पाहिजे असं, म्हणजे रिझल्ट छान आला त्याचा, असं नाही की नाही म्हणून नाही, पण माझं बाळ जे आहे आता माझ्या सोबत थोडंसं रुसले, मग मी जे आहे तर त्याला मनवण्याच्या नादात आहे, म्हणून ते धड मला बोलतही नाही आणि काहीच नाही। पाणी दे थोडं, काहीच नाही। आता आम्हाला बोलायचंच नाही, आता आम्ही जे आहे तर खूप रुसलेलो आहे, त्यामुळे जे आहे आम्हाला खूप राग आला, खूप ऊन लागते। चला आता मी जे आहे तर बाहेर जाण्यासाठी माझं जे आहे आवरलेलं आहे
पण आता कधी जाणार काय हे सांगता येत नाही माझं. जायचं म्हणलं की मग काय व्हायला लागले माहितीये का, ऊन खूप लागतंय आणि मग हे करा वाटत नाही. आणि सारखं असं बसून बसून पण तुम्हाला सांगते, आता म्हणतात काय, पण सारखं असं बसून बसून पण मान गळून येते, किंवा एक म्हणतो ना आपल्याला की सारखं मला जे आहे ते फिरण्याची लई सवय आहे. बघा मी तुम्हाला सांगते, सारखं काही ना काहीतरी क्रिया माझी ही चालू असते. फक्त विषय असा आहे की दुपारची थोडीशी झोप जी आहे तर मला लागतेच. मामा होतं काय रे, आला लगेच वापस घ्या. बरं चला, मी जे आहे तर पटापट अगोदर कामं उरकून घेते आणि त्यानंतर जे आहे ते तुम्हाला बोलते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ जे आहे तर न स्किप करता पहा. आता माझं जे आहे आणखीन काहीच मी आवरलेलं नाही, फक्त आंघोळ करून हे लावून घेतले बरं का, मॉइश्चरायझर. म्हणजे काय होतं, चेहरा चांगला राहतो. तर चला, असं बाहेरचं ते चालतच असतं. तर इथे मी जे आहे ते बघा बाहेर जायचं म्हणलं ना, अक्षरशः मला 5 वाजता बाहेर जायला टाइम भेटला. तर मी काय काय मॉलवून आणलेलं आहे तर तुम्हाला दाखवते. मुलं कशी असते सोबत नेले की एक काय ज्याला जे आवडन ते टाकून देते, पण काय होते माहिती खायला पैसे खूप जातात. पण जाऊ द्या, असो. मुलं आहेत तर बघा, इथं प्रत्येक वस्तू जी आहे तर मुलांनी आपापल्या वस्तूची टाकलेली आहे. आणि मी इकडं अंगूर आणलेले आहेत. आता उन्हाळा आहे त्यामुळे मी फळं पण भरपूर आणलेली होते. आणि आंबे आणले, पण आंब्याचा तर मुलांनी काय सांगावं तुम्हाला, एक एक प्रत्येकाने बघा असे उचलून घेतले आणि असं म्हणलं जाऊ द्या, त्यांच्यासाठीच आणले होते. तर इकडे मी जे आहे तर मॉलवरून काय काय सामान आणलेलं आहे तर ते मी आता बाहेर काढून घेत आहे. तर बघा तुम्ही पाहू शकता मी काय काय आणलेलं आहे, मी काढत आहे. आणि मी आणि आई गेलेलो होतो, तर त्यामुळे जे आहे तर हे दोघीचं मिळून सामान आहे. मी माझं आता काढून घेणार आहे आणि जे आईचं आहे तर ते आईला देऊन टाकणार आहे. कारण की मी सारखं जे आहे तर जात नाही मॉलला, कारण की काय होते आता ऊन झालंय ना त्यामुळं. तर मग 2 दिवस झालं म्हणत होते जायचे, कारण की घरातले जे फळं आहेत ते संपलेले, किंवा भाजीपाला जे आहे तर संपलेला होता. त्यामुळे मग मी गेले आणि मला काय जेवढं लागतंय का तर तेवढं मी जे आहे तर हे 4-5 दिवसाचं घेऊन आलेले आहे. तर इथं जे आहे तर तिथं टरबूज खूप छान होते. मग मी काय केलं माहिती का, लगेच 2 घेतले. म्हणजे मुलं आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीला, पाहुण्यांचे पण आहेत आणि माझे पण आहेत. मग ते कसं खातात गरमीचं दिवस असल्यामुळे, त्यामुळे मी जे आहे तिथं 2 कलिंगड आणलेले आहेत. आणि आंबा मुलांनी तुम्हाला सांगते आंबे आणले होते, पण आंबे 4 लेकरांनी 4 उचलून घेतले आणि माणसं पण होते त्यांना पण एक एक दिला. तर बघा मी एवढं साहित्य जे आहे तर आणलेलं आहे मॉलवरून. आणि मस्त बाहेर काढून आता हे ठेवत आहे. बाहेर काढण्याचं कारण असंच आहे की मी माझं जेवढं आणलेलं आहे तेवढं मी काढून घेत आहे. आणि जेवढं आईचं आहे ताई आता नंतर घरी घेऊन जाणार आहे तिच्या. तर जाताना खूप छान वाटते, पण घरी आल्याच्या नंतर विचार होते की आपले जे पैसे आहेत तर ते किती गेलेले आहेत. तर असं चला, तर खायचं म्हणल्यावर लागतंय पण. आणि इथं केळं जे आहेत तर माझ्या मुलाने 1 डझन टाकण्याच्या ऐवजी जे आहेत तर थोडेसे टाकले, म्हणून त्याला म्हणत होतं की मी एवढे टाकत असतात का, 5 का काहीतरीच निघाले त्यामध्ये. तर असं चाललेलं आहे. आणि हे काकड्या जे आहेत तर आणलेल्या आहेत. आणि माझं चाललंय आता एक एक काढून ठेवायचं. म्हणजे हे असं काढून ठेवलं की काय होते माहिती का, माझं जे आहे ते मी माझं वजन घेऊन ठेवते आणि आईचं जे आहे तर आई घेते. आणि मुलीचं जे आहे ते एक एक वस्तू जे आहे तर उचलणं चालूच होतं. मी म्हणत होते की अगं धुवून खा, अशी नको खाऊ, पण तसं नाही. त्यांनी काय केलं तर आंबे आणले होते ना, तर आंबे पूर्णपणे जे आहेत तर उचलून घेतले होते. आणि हे जे आहे तर माझा भाऊ आहे आणि पलीकडे बसलेले आहेत माझे मिस्टर. तर त्यांचं चाललेलं आहे, कारण की ते नव्हते सोबत आले, मी आणि आई दोघीच गेलतो आम्ही. अरे तर माझं जे आहे तर बघा पूर्ण जे आहे तर टरबूज येते तर मुलांनी खाऊन घेतलेलं आहे. फक्त काय की बाकीचा जे भाजीपाला जे आहे तर मी फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि आता चाललेलं आहे माझं संध्याकाळचं स्वयंपाक. आणि खूप स्वयंपाक म्हणजे डाळ करणार आहे, भात करून ठेवले बघा. कुकर इकडे मी लावून ठेवले, डाळ भात करायचा आहे मुलांसाठी पण आणि आम्हाला सर्वांना. आणि घोसावळ्याची भजी बनवायची मला आता. तर ह्याच्यातच 1 तास जातो माझा.